जय विदर्भ बे पोट्टे हो. ऐकून घ्या बे पोट्ट, साऱ्या पाहुणे मंडळीची जेवणाची व्यवस्था मागच्या मैदानात केली आहे. आणि हो, वांग्याची भाजी बी जेवता. हिवाळ्याचं सीझन आलं का विदर्भातल्या लोकांले एकच काम सुचते, वावरात रोडगे आणि वांग्याची भाजी. आणि हा रोडगेचा नाद अकोला आणि अमरावतीवालेला आहे. बाकी जिल्ह्यातही आहे म्हणा, पण जेवढा अमरावती अकोल्यात आहे तेवढा नाही. आणि त्यात रोडगे वावरात म्हटलं का अजूनच मजा येते. आणि हे कसं एक निमित्त राहते, म्हणजे कसं आपली फॅमिली कुठं नोकरी करायसाठी बाहेर गेलेले राहतात, ते त्या दिवशी रोडगेच्या निमित्ताने एकत्र येऊन सगळेजण भेटीगुटी होतात आणि मस्त जेवणही होते. त्या निमित्तानं रोडगे करावं लागतात, कारण पोळी भाजी म्हटलं का ते येत नाहीत. रोडगेची लालूच दिली ते 100%. आपुलकी टिकून ठेवायची असन तर मग असंही काही करावं लागते, कारण आजकाल कोणालाच कोणासाठी वेळ नाही आहे. सगळे आपापल्या परिवारात आणि पैसे कमावण्यात व्यस्त झाले. पण ह्या सगळ्या गोष्टी गावाकडे होऊ शकतात. आणि आज गावातल्या माणसाचीच किंमत कमी होत चाललेली आहे. पण त्याचा आम्हाला घंटाही फरक पडत नाही म्हणा, कारण शहरावाल्यापेक्षा आम्ही पावभर जास्तच भरतो. माया जेवण सर्वात शेवटी होतं, कारण की सगळं निरेपिरे करावं लागते मलेच. बैल सकाळपासून त्याची ड्युटी बजात होते, त्यामुळे त्याला लागली असून तहान. म्या म्हटलं गेले पहिले पाणी पाजून घेऊ, कारण इथं माणसापेक्षा व्हॅल्यू बैलाले आहे. म्हणूनच म्हटलं ना, आम्ही पावभर जास्तच भरतो. आणि आपल्या विदर्भातल्या आलू वांग्याची भाजी आणि रोडगे आता विदर्भाच्या बाहेरही गेले पाहिजे, म्हणजे व्हिडिओ शेअर झाला पाहिजे आपला. आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर मला फॉलो करून घ्या तुम्ही. आणि माझ्या व्हिडिओत जर तुम्हाला कायची कमतरता वाटली असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा.